करते बातमी आहे नागपूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात। नागपूरमध्ये रामटेकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प सभा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मुख्यमंत्री शिंदे काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि यावेळी नागपूरच्या रामटेकमध्ये मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय, त्यामुळे या दौऱ्यादरम्यान शिवसंकल्प सभेत मुख्यमंत्री काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। नागपूरच्या रामटेकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प सभा होणार आहे। या सभेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री नेमके कोणते मुद्दे उपस्थित करतायत, काय नागरिकांना आवाहन करतायत, कोणत्या मुद्द्यांवरती भाष्य करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसंकल्प सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जातोय। मुख्यमंत्री नागपूरच्या दौऱ्यावर आज जाणार आहेत आणि नागपूरमधल्या रामटेकमध्ये शिवसंकल्प सभा होणार आहे। या सभेत मुख्यमंत्री काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आणि नेते मंडळी आता तयारीला लागलेले आहेत। विविध भागांचे दौरे सुरू झालेले आहेत। अशातच मुख्यमंत्र्यांचा हा नागपूर दौरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातोय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवसंकल्प सभेत नागपूरमध्ये काय बोलतायत, नागपूरमधले कोणते मुद्दे, कोणते प्रश्न या दरम्यान मुख्यमंत्री उपस्थित करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, मुख्यमंत्री नागपूरमध्ये आज असणार आहेत, त्यांचा शिवसंकल्प सभा आज होणार आहे, काय होणार आहे आज संपूर्ण दौऱ्यादरम्यान? नक्कीच सध्याला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विदर्भाचे दौरे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांचे वाढताना दिसत आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उपराष्ट्रपती समवेत गोंदिया जिल्ह्यामध्ये जाणार आहे। 11:30 दरम्यान ते उपराष्ट्रपती सोबत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार आहे। त्या ठिकाणी काही गुणवंत विद्यार्थी आणि नामवंत व्यक्तींना त्यांच्या हस्ते सुवर्ण पदक आणि पुरस्कार वितरण हा समारंभ त्या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाचं भूमिपूजन जो आहे तो उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आणि त्यानंतर सायंकाळी ते नागपूर दौऱ्यात सायंकाळी रामटेक येथे जाणार आहे, ज्या ठिकाणी शिवसंकल्प अभियान जो आहे तो आणि सोबतच कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहे। एकंदरीत बघितलं रामटेक येथे सध्याला एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले आशिष जयस्वाल हे आमदार आहेत, जे अपक्ष आहेत, मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपलं समर्थन दर्शवलं आहे। त्यामुळे वारंवार जर बघितलं सध्याला उद्धव ठाकरे गटांचा जोर जो आहे तो रामटेक विधानसभावरती दिसून येतोय। सुषमा अंधारे असतील, त्याचबरोबर वेळोवेळी शिवसेनेचे जे काही दौरे आहेत ते रामटेकवरती अधिक जोर मारताना दिसतात। त्याच पार्श्वभूमीवरती आज एकनाथ शिंदे जे आहेत ते जे आपल्या हक्काची जी एक जागा आहे विदर्भातली ती पक्की करण्यासाठी आज सायंकाळी जे आहे ते रामटेक येथे सभा घेणार आहे आणि त्या सभेदरम्यानच आता कार्यकर्त्यांना सुद्धा ते नेमकं काय मार्गदर्शन करतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय, त्यामुळे रामटेक मधले असले कोणते मुद्दे आहेत ज्यावर मुख्यमंत्री आज भर देऊ शकतात? अगदीच रामटेक वरती जर बघायला गेलं तर रामटेकला सध्याला आशिष जयस्वाल हे आमदार आहेत, मात्र आता उद्धव ठाकरे गट जो आहे तो ती जी जागा आहे ती जागा आपली हक्काची आहे, त्यामुळे ती खेचून आणण्यासाठी ते त्याकडे प्रयत्न करताना दिसतात। वारंवार मागील वेळी सुषमा अंधारेंनी आपली तोफ जी आहे ती रामटेक येथे आशिष जयस्वाल वरती टाकली होती, कारण की महाविकास आघाडी जेव्हा सत्ता होती त्यावेळेस आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवलं होतं। मात्र ज्यावेळेस पक्षफुटी झाली, एकनाथ शिंदे वेगळे झाले, त्यानंतर आशिष जयस्वाल हे लगेच सत्तेच्या मार्गाने म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गेले। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये ती खदखद आहे, कुठेतरी आपल्यामुळे निवडून आलेले आमदार आशिष जयस्वाल हे यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघाती आरोप देखील यावेळी सुषमा अंधारेंनी रामटेकच्या दौऱ्यात। त्यामुळे या दौऱ्यादरम्यान आता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।